विद्यार्थिनींनो, आजच्या तासाला आपण सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची संकल्पना आणि या संकल्पनेची नेमकी तत्वे किंवा याची व्याप्ती काय आहे या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात अनेक बाबींनी विचार केला. याच्यामध्ये समावेशक शिक्षणाची संकल्पना, समावेशक शिक्षण किंवा शिक्षणाचे वेगवेगळ्या प्रकारचे अंग, समावेशक शिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या, समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये, समावेशक शिक्षण पद्धतीचा विकास किंवा त्या विकासाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे प्रयत्न झाले, त्याचबरोबर सामान्य शाळा आणि समावेशक शाळा यामधला नेमका भेद किंवा फरक आहे. या अनुषंगाने आपण पाठीमागच्या जवळजवळ 3 व्हिडिओजमध्ये माहिती पाहिली. आज आपण या घटक नंबर्स किंवा स्वयंपूर्णांक 1 मधील टॉपिक नंबर 1 किंवा घटक नंबर 1 मधील युनिट नंबर 2 याचा आपण विचार करणार आहोत आणि तो आहे समावेशक शिक्षणाची तत्वे व व्याप्ती, प्रिन्सिपल्स अँड स्कोप ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. प्रिन्सिपल्स अँड स्कोप ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आणि याच्यामध्येच व्याप्तीचा विचार करताना इन्क्लुजन ऑफ फिजिकल म्हणजे शारीरिक, अकॅडमिक म्हणजे अभ्यास विषय किंवा शैक्षणिक, सोशिओ कल्चर म्हणजे समाज सांस्कृतिक, अँड फायनान्शियल आणि आर्थिकदृष्ट्या भिन्न असलेल्या अध्ययनार्थींचे किंवा विद्यार्थ्यांचे समावेशन कसं केलं जातं. म्हणजे शारीरिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या भिन्न असणारे जे मुलं असतात या मुलांचं समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये समावेशन कसं केलं जातं. अशा 2 पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये किंवा या घटकामध्ये विचार करणार आहोत. सर्वसाधारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समावेशन शिक्षण म्हणजे काय आणि समावेशित शिक्षणाची तत्वे व व्याप्ती उदाहरणासह स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक, शैक्षणिक, समाज आणि सांस्कृतिक त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांचं समावेशन कसं करू शकाल, स्पष्ट करा, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या दृष्टिकोनातून आपण या टॉपिकचा विचार करणार आहोत. आता समावेशक शिक्षण पद्धती हे शिक्षणाचं एक महत्वाचं अंग आहे. समावेशक शिक्षण हे शिक्षण पद्धतीचा एक महत्वाचा प्रकार किंवा एक महत्वाचं अंग आहे किंवा ती एक महत्वाची शिक्षण प्रणाली आहे. एज्युकेशन सिस्टीम, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इज ए मोस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशनल सिस्टीम इन एज्युकेशन फील्ड. शिक्षण क्षेत्रामध्ये समावेशन शिक्षण पद्धती ही एक महत्वाची शिक्षण प्रणाली आहे की जी सामान्य शिक्षण प्रणालीत सामावू शकते. का सामावू शकते तर याचं एक मूलभूत कारण आपल्याला सांगता येईल की सर्व प्रकारच्या मुलांना शैक्षणिक न्याय मिळवून देण्यासाठी किंवा शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही शिक्षण पद्धती किंवा ही शिक्षण प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. कारण या शिक्षण प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा विचार करून शाळांची निर्मिती, भौतिक सोयीसुविधा, अध्ययन अध्यापन पद्धती किंवा वेगवेगळ्या प्रकारची तंत्र किंवा अध्ययन अध्यापनाची साधनं यांचं विकसन केलं जातं किंवा यांची निर्मिती केली जाते किंवा तशा प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या शिक्षकांना शिक्षण किंवा प्रशिक्षण देण्यावर भर दिलेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचं तत्व आपल्याला सांगता येईल
ते म्हणजे मानवी समाजामध्ये मुलांच्या मध्ये जी विविधता असते ती विविधता समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या विकासाचं मूल्य संवर्धित करण्याचं, संक्रमित करण्याचं किंवा मुलामधील असलेल्या विविधतेचे दृष्टिकोन किंवा मूल्य जपण्यावर सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये भर दिलेला दिसून येतो. त्यामुळे सामान्य मुलांच्या बरोबरच जी विकलांग मुलं असतात किंवा विशेष गरजा असणारी जी बालक असतात किंवा मुलं असतात यांना शिक्षणाची संधी अशा समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये प्राप्त होऊ शकते. त्यामुळे सामान्य मुलांच्याकडून विकलांग जी मुलं असतात किंवा विशेष गरजा असणारी जी मुलं असतात ती सहजपणे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना किंवा शिक्षण प्रक्रिया चालू असताना किंवा सामान्य मुलांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन प्रकार असतात ते सहजपणे आत्मसात करू शकतात किंवा सहजपणे स्वतः शिकू शकतात. म्हणून सर्वच मुलांना ही पद्धती जास्तीत जास्त फायदेशीर ठरलेली दिसून येते. याचाच अर्थ काय की आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये सर्वसमावेशक शिक्षण पद्धती ही अत्यंत उपयुक्त असलेली दिसून येते. तर अशा शिक्षण प्रणालीची नेमकी तत्वे कोणती आहेत त्या तत्वांचा आपण प्रामुख्याने या ठिकाणी विचार करूया. त्याच्यामधलं पहिलं तत्व आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे सर्वांसाठी अध्ययन किंवा अध्यापन. सर्वांसाठी अध्ययन अध्यापन, टीचिंग अँड लर्निंग फॉर ऑल स्टुडंट. हे पहिलं प्रिन्सिपल आहे. टीचिंग अँड लर्निंग फॉर ऑल स्टुडंट. सर्वांसाठी अध्यापन एक महत्वाचं तत्व असेल दिसून येतं. एक एक तत्व मी तुम्हाला अगोदर सांगतो, नंतर त्याचं मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण सांगेन. एक पहिलं तत्व सांगितलं सर्वांसाठी अध्ययन आणि अध्यापन म्हणजे टीचिंग अँड लर्निंग फॉर ऑल स्टुडंट्स. दुसरं तत्व आहे विविध क्षमतेचा शोध किंवा विविध क्षमतांचा शोध, एक्सप्लोरिंग मल्टिपल आयडेंटिफाईज. आयडेंटिटीज डिफाईन केल्या जातात. एक्सप्लोरिंग मल्टिपल आयडेंटिटीज म्हणजे त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या क्षमता आहेत त्या किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या कॅपॅसिटीज आहेत. आयडेंटिफाय द कॅपॅसिटीज म्हणजे विविध क्षमता ज्या असतात त्या क्षमतांचा शोध घेतला जातो. दुसरं अवरोध प्रतिबंध हे महत्वाचं तत्व असं दिसून येतं. सर्वसमावेशक शिक्षण प्रणालीमध्ये किंवा समावेशक शिक्षण प्रकारामध्ये हे महत्वाचं तत्व असं दिसून येतो. अवरोध प्रतिबंध, प्रिव्हेंटिंग प्रेजुडाईस. अवरोध प्रतिबंध म्हणजे नेमके काय ते नंतर तुम्हाला मी स्पष्ट करून सांगेन. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे सामाजिक न्यायास प्रोत्साहन, प्रमोटिंग फॉर सोशल जस्टिस, सामाजिक न्यायास प्रोत्साहन. त्यानंतर योग्य साधन तंत्रांची निवड, हे पुढचं आणखी एक महत्वाचं तत्व. योग्य साधन तंत्रांची निवड, चूजिंग ऍप्रोप्रिएट मटेरियल्स किंवा सिलेक्ट ऍप्रोप्रिएट मटेरियल्स. चूज किंवा सिलेक्ट ऍप्रोप्रिएट मटेरियल्स म्हणजे हे मटेरियल्स कोणते असतात आणि का निवडावे लागतात याचं मी नंतर तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगेन. त्यानंतर आणखी एक महत्वाचं तत्व याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मुलांना समान फायदा, इक्वल एज्युकेशनल बेनिफिट्स फॉर ऑल स्टुडंट. सर्व मुलांना समान फायदा, याच्यामध्ये आवड निवड केली जात नाही. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना कसा बेनिफिट्स मिळतो किंवा कसा फायदा मिळतो म्हणजे
इक्वल बेनिफिट एज्युकेशनल बेनिफिट्स फॉर ऑल स्टुडंट, हे तुम्हाला मी नंतर उदाहरणाद्वारे सांगेन. त्यानंतर संस्कृती व धर्मविषयक अध्ययन आणि अध्यापन, संस्कृती आणि धर्मविषयक अध्यापन, टीचिंग अँड लर्निंग अबाउट कल्चर अँड रिलिजन्स, टीचिंग अँड लर्निंग अबाउट कल्चर अँड रिलिजन्स, संस्कृती आणि धर्मविषयक, संस्कृती आणि धर्मविषयक शिक्षण देण्याचा विचार या प्रणालीमध्ये कसा असतो हे आपण स्पष्टीकरणाच्या ओघामध्ये नंतर पाहूया. त्यानंतर आणखी एक महत्वाचं तत्व आपल्याला सांगता येईल की उत्तम प्रकारे पाठ्यघटकांचा स्वीकार व एकात्मीकरण, पाठ्यघटकांचा स्वीकार व एकात्मीकरण, अडॅप्टिंग अँड इंटिग्रेटिंग लेसन ॲप्रोप्रिएटली, adopting and integrating lesson appropriately, म्हणजे पाठ्यघटक जो असेल किंवा पाठ्यासी जो असेल त्याची योग्य प्रकारे निवड केली जाते आणि त्याचं योग्य प्रकारे एकात्मीकरण केलं जातं, इंटिग्रेटिंग केलं जातं. म्हणजे ते सर्व वेगवेगळ्या प्रकारची जी मुलं वर्गामध्ये बसलेली असतात आणि त्यांना समोर ठेवून शिक्षकाला तो जो पाठ आहे तो पाठ भिन्न पद्धतीने किंवा भिन्न तंत्राने किंवा भिन्न शैक्षणिक साधनाने शिकवावं लागत असला तरी त्याच्यामध्ये इंटिग्रेटिंग कसं साधतो हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. त्यानंतर आणखी एक महत्वाचं तत्व सांगता येईल, नो डिस्क्रिमिनेशन विथ स्टुडंट, नो डिस्क्रिमिनेशन विथ स्टुडंट. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, विथ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर भेदभाव केला जात नाही, विद्यार्थ्यांबाबत भेदभाव केला जात नाही. डिस्क्रिमिनेशन विथ स्टुडंट्स, भेदभाव केला जात नाही. त्यानंतर आणखी एक महत्वाचं तत्व सांगता येईल की विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभाग, कम्प्लिटली पार्टिसिपेंट्स ऑफ ईच स्टुडंट, सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभाग, कम्प्लिटली पार्टिसिपेशन्स ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि अशा प्रकारे ही वेगवेगळ्या प्रकारची सर्वसमावेशन शिक्षण पद्धतीची प्रिन्सिपल्स किंवा तत्वे असलेली दिसून येतात आणि या तत्वांचा आपण क्रमाक्रमाने विचार करूया. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, सर्वांसाठी अध्ययन असतं, विविध क्षमतांचा शोध, अवरोध प्रतिबंध, सामाजिक न्यायास प्रोत्साहन, योग्य साधन तंत्रांची निवड, सर्व मुलांना समान फायदा, संस्कृती व धर्मविषयक अध्यापन, योग्य प्रकारे पाठ्यघटक जे असतात ते पाठ्यघटकांचा स्वीकार आणि त्याचं इंटिग्रेटिंग किंवा त्याचं एकात्मीकरण केलं जातं, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जात नाही आणि संपूर्ण सहभाग, सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभाग. अशा प्रकारे जवळजवळ 8 ते 9 तत्वांचा आपण या ठिकाणी विचार केला. जी वेगवेगळ्या प्रकारची तत्व मी तुम्हाला सांगितली सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची, त्याच्यामध्ये आपण नेमक्या कोणत्या बाबींचा विचार केला जातो प्रत्येक तत्वामध्ये ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर पहिलं जे तत्व आहे सर्वांसाठी शिक्षण, आता हे किंवा सर्वांना अध्ययन, सर्वांसाठी शिक्षण किंवा सर्वांना अध्ययन, टीचिंग ऑल स्टुडंट किंवा एज्युकेशन फॉर ऑल, दोन्ही तत्व एकच आहे. सर्वांसाठी शिक्षण किंवा सर्वांसाठी अध्ययन, टीचिंग फॉर ऑल स्टुडंट किंवा एज्युकेशन फॉर ऑल स्टुडंट. आता विद्यार्थ्याचा चोहोबाजूने आपण जर विचार केला किंवा विशिष्ट पद्धतीने जरी आपण विचार केला कोणत्याही विद्यार्थ्याचा,
तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रभावीपणे आपल्याला जाणवते, ते म्हणजे विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये शिकतो किंवा ज्या पाठ्यक्रमाचा किंवा ज्या अभ्यासक्रमाचं तो अध्ययन करतो, ते अध्ययन तो एकाच मार्गाने करत नाही. बहुविध मार्गाने तो ज्ञान संपादन करण्याचा किंवा माहिती मिळवण्याचा, ती संकलित करण्याचा प्रयत्न करतो. मग ही माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याच्या संदर्भात असेल, लेखन कौशल्य असेल, वाचन कौशल्य असेल, आकडेमोड करण्याचं कौशल्य असेल, विचार मांडण्याचं कौशल्य असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी तंत्र आहेत, ती तंत्र एकाच मार्गाने तो आत्मसात करत नाही, तर वेगवेगळ्या मार्गाने तो आत्मसात करत असतो. म्हणून शिक्षक जे अध्यापन करतात, त्या शिक्षकांना सुद्धा शिकविताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अध्यापन पद्धती असतात, त्या अध्यापन पद्धतीमध्ये भिन्नता आणावी लागते किंवा विविधता आणावी लागते. एक आणि एकच सरळ सरधोपट एकच अध्यापन पद्धती शिक्षकाला उपयोगात आणून चालत नाही, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धतीचा स्वीकार करावा लागतो किंवा अध्यापन पद्धतीमध्ये विविधता आणावी लागते. कारण मी मगाशी तुम्हाला सांगते की प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने ज्ञान प्राप्त करतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनशैली ही वेगवेगळी असते. म्हणजे तो जो अभ्यास करतो त्याची शैली ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणून शिक्षकाने समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापन करताना एकच पाठ्यांश विविधतेने शिकवण्यावर भर दिला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पाठ्यांश शिकवताना त्या पाठ्यांशामध्ये जो आशय आहे, त्या आशयाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतील, तक्ते असतील, कोष्टक असतील, प्रसंग असतील, उदाहरणं असतील, ती उदाहरणं स्पष्ट करून सांगणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची चित्र किंवा प्रतिकृती असतील, आकृती असतील, त्या अध्यापनाच्या ओघात दाखवून किंवा विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावून, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने समजावून सांगून किंवा विद्यार्थ्यांना ऐकवून स्पष्ट करणं गरजेचं असतं. हे समावेशक पद्धतीमध्ये अपेक्षित असले दिसून किंवा बऱ्याच वेळा अध्यापन शिक्षक केंद्रित न राहता ते विद्यार्थी केंद्रित व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कृती शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या पाहिजे. हे समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असतं आणि त्यातूनच सर्वांना अध्यापन हे तत्व रूढ झालेलं आपल्याला दिसून येतं की विशिष्ट विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच अध्यापन करणं हे सर्वसमावेशक पद्धतीमध्ये अपेक्षित नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्याचे विद्यार्थी शिक्षकासमोर अध्ययनासाठी बसलेले असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन शैली विचारात घेऊन शिक्षकाला अध्यापन करणं गरजेचं असतं. त्यामुळं ठराविक विद्यार्थी समोर न ठेवता शिक्षक जो शिकवते ते सर्वांसाठी असेल हे न्याय तत्व समोर ठेवून शिकवणं शिक्षकाला अत्यंत गरजेचं असतं. तशा प्रकारचं शिक्षकाला नियोजन करावं लागतं. म्हणून समावेशित शिक्षण पद्धतीचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सर्वांसाठी अध्ययन. राहिलेली जी तत्व आहेत ते तत्व आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये विचारात घेऊ.